मित्रांनो, आज आपण आलो आहोत तुरीच्या प्लॉटमध्ये. आणि ही जी तूर आहे तर ही तूर करिश्मा 44 लाल फुलाची आहे. आणि बघा इथं कशा प्रकारे लाल फुलं आली आहेत. आणि आता शेंगा ज्या आहेत शेंड्याच्या आता भरू शकत नाही, फुल गळून पडायले. आणि कोवळ्या शेंगा आहेत त्या पण इथे अशा प्रकारे याच्यात ओलावा नसल्यामुळं शुष्कपणा आला आणि ह्या गळून पडत आहे. याचं कारण म्हणजे आता जमिनीत ओलावा नाही आहे. तर व्हरायटी जी आहे तर ही व्हरायटी आहे करिश्मा 44. माल परिपक्व झालेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे पूर्ण माल वाकून पडलेला आहे एक साईडला. आपण बघा, आणि ही शेवटची फवारणी आहे. आणि या शेवटच्या फवारणीमध्ये आपण काय घेतलं तर आता या शेवटच्या फवारणीमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय घेतलं तर याच्यामध्ये घेतलं आहे कोराजन. आपण इथं 10 मिली घेतलेलं आहे. कोराजन 10 घेतलं. त्याच्यानंतर आपण लिओसिन घेतलेलं आहे 30 मिली. बाकी काही घ्यायची गरज नाही, कारण URB परकिलोयुक्त असल्यामुळे फक्त कीटकनाशक घेतलं. लिओसिनची गरज वाढ रोधकसाठी असते, आता गरज नसते. परंतु आपण दाण्याला चकाकी येण्यासाठी, आकार सारखा शेंगाचा येण्यासाठी आपण इथे लिओसिन घेतलेला आहे. तर शेंगा जे आहेत हे 4-5 दाण्याच्या शेंगा इथं आपण आता बघत आहात. हे बघा 4-5 दाण्याच्या, जास्त काय म्हणजे जाड शेंगा अजून झाल्या नाही. आणि दाटी शेंगांची भरपूर आहे. बघा, आपण बघू शकता अशा प्रकारे एकदम जमिनीला माल टेकलेला आहे. बघा अशा प्रकारे. आणि व्हरायटी आहे करिश्मा 44 URB परकिलोयुक्त सिलेक्शन व्हरायटी आहे. माल परिपूर्ण आता भरायच्या बाणीत आलेला आहे. हे बघा अशा प्रकारे काही शेंगा भरलेल्या आहेत, काही कोवळ्या आहेत. आणि माल जमिनीला एकदम टेकलेला आहे, बघू शकता आपण. हे बघा जमिनीला पूर्ण टेकलेला आहे माल. आणि इथं दांड पाडलेला आहे पाणी देण्यासाठी, परंतु इथं एक दांड इथे एक दांड 4 फुटावर आपण इथं पाडलेलं आहे. आणि इथं सोयाबीनच्या ओळी ज्या आहेत हे आपण इथं कशा प्रकारे घेतलेल्या आहेत हे आपण इथं बघूया. कारण यामध्ये URB परकिलोयुक्त सोयाबीन बलदेव 47 हे आपण इथं टाकलेलं होतं. तर बघा इथं याच्यामध्ये कशा प्रकारे ओळी घेतल्या. तर सोयाबीनची ही एक ओळ आहे, हे काड्या, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6 आणि ते एक 7 म्हणजे फटे जे असतात 6.25 फुटाचे आहे. हे 7 ओळी आहेत. आणि फटे जे असतात ते तुरीला भिडून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 6.25 फुटाचे 8 फटे म्हणजे 8 त्रिक 24 इंच. आणि हे 8 फूट म्हणजे 10 फुटावर आपल्याला इथं सोयाबीनची ओळ एक, तुरीची ओळ एक आलेली आहे. तर ही जी तूर आहे ही करिश्मा 44 आहे. आणि 4 किलो बियाणं एकरी आपण इथं पेरलेलं आहे. एक वेळ शेंडा छाटणी केली होती, परंतु त्याचे तेवढे काही रिझल्ट आले नाही, कारण उशीर झाला होता. आणि आता अशा प्रकारे पूर्ण वाकून पडलेली आहे. अशा प्रकारे बघा पूर्ण माल इथं झाकून गेला आहे. आणि आता फवारणी चालू आहे. कोराजन 10 मिली, लिओसिन 30 मिली. आणि कोराजनचं काम एकच आहे की माल आता चकाकी येणे, जाड भरणे, शेंगाची साईज सारखी बनवणे. आणि जेव्हा लहान असते तेव्हा फुलावर असते तेव्हा वाढ रोधक करणे, म्हणजे वाढीला थांबवणे. आणि अळीचं नियंत्रणासाठी आता ह्या कवळ्या शेंगा आहेत, यांना अळीचं नियंत्रण करण्यासाठी आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोराजन घेतलेलं आहे. तर त्यासाठी आता शेवटच्या फवारणीमध्ये फुलं नसतात, त्याच्यामुळं काय झालं, आपण कोराजन टाकलं तरीही चालते. तर अशा प्रकारे आपली इथं फवारणी चालू आहे. तर या फवारणीमध्ये आपण अशा प्रकारे औषधी घेतली आहे. शेवटची फवारणी आहे, याच्यानंतर फवारणी करायची नाही. आणि पानं जे आहेत अजूनसुद्धा हिरवे गच्च आहेत, कारण URB परकिरीमुळे पानं शेवटपर्यंत हिरवे असतात. याच्यातला जो माल असतो खतं NPK हे सर्व आपल्या पिकाला दाणे भरण्यासाठी कामी पडतो. त्यासाठी हे पानं शेवटपर्यंत हिरवे राहिले पाहिजे. आणि शेंगा वाळल्यानंतर आपोआपच काड्या पिवळ्या पडतात. जसं आता काड्या पिवळ्या पडायला सुरुवात झाली बुडापासून, आपण बघू शकता. आता हे काड्या पिवळ्या पडणं चालू झालं आहे. तर ह्या काड्या पिवळ्या पडल्या म्हणजे आता आपली तूर कापणीसाठी येण्याची तयारी करत आहे. तर आता इथं बघा शेंगा आपण कशा प्रकारे लांब झाल्या आणि परिपूर्ण पकलेल्या आहेत. दाणेसुद्धा बघा 4-5 दाण्याच्या शेंगा आहेत. हे बघा अशा प्रकारे. हे बघा जबरदस्त अशी व्हरायटी आहे. आणि आपण तुरीला जी खताची मात्रा दिली आहे तर सोयाबीन पेरते वेळेस आंतरपीक असल्यामुळं पेरतानाच आपण एकदा सुरुवातीला 10-26-26 इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस साधारण 1.5 महिन्यांनी DAP एकदा दिलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं खत हिला दिलेलं नाही.
आणि याच्यामध्ये सोयाबीनसुद्धा 13.5 क्विंटलपर्यंत बलदेव 47 सुपर डेमो प्लॉट झालेला आहे. आणि तूरसुद्धा आता किती होईल या 1 एकर क्षेत्रामध्ये ते सुद्धा बघू आपण निघाल्यानंतर, पण त्यासाठी वेळ आहे. तर अशा प्रकारे तूर आणि सोयाबीन आंतरपीक या 1 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं घेतलेलं आहे. तर बघूया कशा प्रकारे व्यवस्थापन आपण केलं ते. आणि फवारणी म्हणजे तुरीला सुरुवातीला सोयाबीन निघाल्यानंतर क्लोरोपायरिफॉस M45 आणि इमिडा क्लोपिड अशा प्रकारे फवारा घेतला होता. क्लोरोपायरिफॉस 30 मिली, M45 30 ग्राम, इमिडा क्लोपिड 10 मिली. त्याच्यानंतर 15 दिवसांनी जेव्हा फुलाला एक फूल होतं त्यावेळेस साप पावडर 40 ग्राम, परफेक्ट सुपर 40 मिली आणि इमामेक्टिन 10 ग्राम अशा प्रकारे इथं घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण फुलाला भरपूर सुरुवात झाल्यावर भरगच्च अवस्थेमध्ये फक्त इमामेक्टिन घेतलेलं आहे 10 ग्राम. त्याच्यानंतर 15 दिवसांनी कुठं फुलं कुठं शेंगा आहेत निम्मे पर्सेंट त्यावेळेस इमामेक्टिन 15 ग्राम आणि ही शेवटची फवारणी कोराजन. अशा प्रकारे इथं आपण फवारणी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन कमी पैशामध्ये URUB प्रक्रियेमुळं टॉनिकचे, बुरशीचे, विद्राव्य खत 1919, मायक्रोन्यूट्रन सर्व पैसे वाचलेले आहेत. तर या व्हरायटीपासून अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर हे 10 फूट अंतर परिपूर्ण कव्हर झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं आता 1 फूट अंतर राहिलं, फक्त फवारणीसाठी कुठं पॅक झालेलं आहे. त्यामुळे फक्त फवारणी जाणे येण्यापुरतं अंतर राहिलेलं आहे. तर ही आहे तूर सिलेक्शन URUB प्रक्रियायुक्त करिश्मा 44.